आता आपण सोप्यात सोप्या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाउज कसा शिवायचा आहे ते पाहूया। प्रथम आपण बाही बनवून घेऊया। बाहीचं जे माप आहे त्या मापानुसार बाहीला आपण अस्तर लावायचं आहे। मेन कपडा उलटा ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे। जर कपडा कमी पडत असेल तर कपड्याला जोड देऊन घ्यायचा आहे आणि उलटा कपडा आणि त्याच्यावर अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर त्याच्यावर दाब टीप द्यायची आहे आणि बाजू सुलट करून पुन्हा त्याच्यावर दाब टीप द्यायची आहे आणि बाहीचं जेवढी उंचीचं माप असेल ते उंचीचं माप घ्यायचं आहे। त्या पद्धतीने बाहीला चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे आणि पूर्ण अस्तर व्यवस्थित कपड्याला जोडून घ्यायचं आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार जे एक्स्ट्रा कापड बाकी राहत आहे ते व्यवस्थित कापड कापून घ्यायचं आहे आणि बाही बनवायची आहे। बाही बनवल्यानंतर व्यवस्थित माप घेऊन बघायचं आहे। अशाच पद्धतीने आपण परत दुसरीही बाही करायला घेणार आहोत। परत उलटी बाही ठेवायची आहे, त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि बाही अस्तरला जोडून घ्यायचं आहे। जे धागे दोरे निघत असतील ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि परत दाब टीप मारून अस्तर सुलट करून घ्यायचं आहे। बाही व्यवस्थित माप घेऊन बघायची आहे आणि बाहीला मग सुलट बाजूनी करून चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे, जसं व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत। नंतर एक्स्ट्रा जो कपडा असेल तर तो व्यवस्थित कापून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण दोन्हीही बाही बनवून घेणार आहोत। बाही बनवून झाल्यानंतर आपण बॅकचा पार्ट बनवायला घेणार आहोत। बॅकचा पार्ट बनवताना व्यवस्थित कापड पुरते का ते बघायचे आहे। जर व्यवस्थित कापड पुरत नसेल तर आपण त्याला जोड द्यायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। आपण याच्यावर चौकोनी गळा बनवणार आहोत। अत्यंत सोप्या पद्धतीने माझ्या नवीन शिकणाऱ्या लेडीज टेलर मैत्रिणींना मी हा चौकोनी गळा सोप्या पद्धतीने कसा बनवला जातो हे मी दाखवणार आहे, तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा। असं उलट कपड्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि हा चौकोनी गळा व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूनी पूर्ण गळा कट करून घ्यायचा आहे आणि कडेच्या ह्याला तिरके काप द्यायचे आहेत। परत पूर्ण कपड्याला अस्तरच्या बाजूनी दाब टीप मारायची आहे। दाब टीप मारून झाल्यानंतर आपला ब्लाऊज व्यवस्थित सुलट करून घ्यायचा आहे। गळा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, कुठेही घडी पडली जाऊ नये। व्यवस्थित गळा करून घेतल्यानंतर त्या गळ्याला दाब टीप मारायची आहे। नंतर आपण कमरेला पट्टी लावायची आहे, त्यासाठी अगोदर टक्स मारून घ्यायचे आहे। कमरेची पट्टी व्यवस्थित दीड इंचाची तरी हवी आहे। 1.5 इंचापेक्षा पट्टी जास्त नसावी। पट्टी जोडून झाल्यानंतर त्याला दाब टीप मारावी। दाब टीप मारल्यानंतर पट्टीला फोल्ड मारून घ्यायचा आहे, त्यामुळे फिनिशिंग खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते। अशा पद्धतीने आपण बॅकचा भाग करून घेऊया। नंतर आपण पुढचा भाग करायला घेऊया। व्यवस्थित प्रिन्स कट हा आखून घ्यायचा आहे। दोन्ही कपड्यांवर व्यवस्थित सारखंच प्रिन्स कट आला पाहिजे, अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच गळा पण व्यवस्थित आखून घ्यायचा आहे। अस्तरवर उलटा मेन कापड ठेवून शिलाई मारण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे। शिलाई मारताना अस्तरला, गळ्याला किंवा कपड्याला जर कपडा कमी पडत असेल तर कपड्याला जोड देऊन घ्यायचा आहे। जोड देऊन त्याला परत दाब शिलाई मारून घ्यायची आहे, जसं आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्या पद्धतीने।
अशा प्रकारे दोन्हीही बाजूचे कपडे व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहे. दुसऱ्या कपड्याला पण तुम्ही व्यवस्थित शिलाई मारून मेन कपडा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मेन कपडा उलटा ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि गळा आखून घ्यायचा आहे. प्रथम मी गोल गळा बनवणार होते, पण क्लायंटच्या मागणीनुसार क्लायंटला व्ही गळा पाहिजे असल्यामुळे आम्ही व्ही गळा बनवत आहोत. व्ही गळाचा आकार देऊन व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग परत तो सुलट करून त्याला दाब टीप मारून घ्यायची आहे. बघा गळा किती सुंदर दिसत आहे. व्ही गळा हा खूप छान दिसतो. तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर व्यवस्थित कपड्याला चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. सर्व कपडा बंद करून घ्यायचा आहे आणि जर एक्स्ट्राचं काही कापड असेल तर ते कापून घ्यायचं आहे. तुम्ही प्रिन्स कटला पण जे आखलं आहे तिथं पण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. अजिबात मापाच्या बाहेर शिलाई जाऊ देऊ नये आणि दोन्ही पण कपडे जोडून घ्यायचे आहेत. व्यवस्थित प्रिन्स कट हा दिसला पाहिजे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात त्या पद्धतीने बघा किती सुंदर प्रिन्स कट दिसत आहे. त्यासाठी कटिंग व्यवस्थित करायची आहे. प्रिन्स कटची शिलाई झाल्यानंतर आपण हुकनूक पट्टी तयार करणार आहोत. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने हुकनूक पट्टी जोडायची आहे दोन्ही बाजूला. एक ठिकाणी आपण व्ही बनवणार आहोत. व्ही आपण 5 ते 6 बनवणार आहोत. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या प्रकारे पटकन आणि छोटे छोटे व्ही बनवणार आहोत. व्ही बनवताना व्हीचा आकार वाकडा तिकडा येऊ नये. व्हीचे 4 किंवा 5, 4 नाहीच पण 5 किंवा 6 व्ही बनवायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊजची उंची आखून घ्यायची आहे आणि त्याच्या आतमध्येच तुम्हाला तेवढे व्ही बसवायचे आहेत. व्ही बसवून झाल्यानंतर आपल्याला कमरेची पट्टी बसवायची आहे. आपण पाहू शकता प्रिन्स कट किती सुंदर दिसत आहे आणि त्यानुसार पट्टी लावून घ्यायची आहे आणि पट्टी लावून झाल्यानंतर कमरेची पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि ती आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पुढच्या दोन्ही भागांना आपण कमरपट्टी बसवून फोल्ड करून व्यवस्थित शिलाई मारून घेणार आहोत. व्यवस्थित माप घेऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला पुढचा भागही व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. हा भाग झाल्यानंतर आपण त्याच्यावर दाब शिलाई मारायची आहे. दाब शिलाई मारल्यावर मागचा आणि पुढचा दोन्हीही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. व्यवस्थित माप घेऊन दोन्ही बाजू आपल्या मापानुसार घ्यायच्या आहेत. जरा पण कमी किंवा जास्त घ्यायच्या नाही. ह्या वरच्या शोल्डरच्या शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला व्यवस्थित दोन्ही भाग बसले आहेत का, त्यांची उंची किती आहे ती बघून घ्यायची आहे. दोन्हीकडच्या भागांची उंची ही सेम असली पाहिजे. सेम नसेल तर ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे. दोन्ही भाग समान आले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण दोन्हीही भाग सेम करून घेणार आहोत कटिंग करून. त्यानंतर आपण दोन्ही सरळ करून घ्यायचे आहेत आणि घेतल्यानंतर आर्म होल व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे आणि याला आता आपल्याला बाही जोडायची आहे. बाही जोडतानाही
परत चेक करून बघायचं आहे की बाहीची उंची किती आहे आणि मग बाही जोडून घ्यायची आहे. बाही पहिली पूर्ण आर्महोलला लावून घ्यायची आहे आणि ॲडजस्ट करून घ्यायची आहे. ॲडजस्ट केल्याशिवाय बाहीला शिलाई मारायची नाही, नाहीतर परत तुम्हाला उसवून घ्यावं लागेल. अशा पद्धतीने बाही लावून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी बाही कशी जोडली आहे. अशा पद्धतीने बाही लावून घ्यायची आहे. बाही लावल्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे. फिटिंग करताना आपल्याला मापाला आलेला ब्लाऊज त्याचे माप घ्यायचे आहे आणि तंतोतंत त्याच मापाप्रमाणे आपण आपल्या नवीन ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. जास्त टाईटही करायचं नाही, जास्त लूजही सोडायचं नाही. बरोबर क्लायंटनी मापाला ब्लाऊज दिल्याप्रमाणे आपण मापावर शिलाई मारायची आहे आणि अशा पद्धतीने आपण फिटिंग करणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता व्यवस्थित फिटिंग झाली आहे. आता ब्लाऊज मी सरळ करून घेणार आहे आणि आपण पाहू शकता ब्लाऊज कसा दिसत आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे प्रिन्स कट ब्लाऊज.